बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवा, हिंदू जनजागृती समितीची शासनाकडे मागणी। महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट, राज्याची सुरक्षा धोक्यात। सध्या बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न बनला आहे। महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात सिल्लोड, संभाजीनगर, अंजनगाव, सुरजी, मालेगाव येथे जन्म प्रमाणपत्रांच्या कागदांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि घोटाळा उघडकीस आला। यात 1 लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्रे दिल्याचं समोर आलं। या बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांनी भारतीय नागरिकत्व, आधार कार्ड, अन्य कागदपत्रे मिळवून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वास्तव केल्याचं स्पष्ट झालं आहे। प्रत्येक थोड्या कालावधीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवैधरित्या होणारे बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत। ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट असून याची पाणीमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना पाठवण्यात आलं। यावेळी श्री गजानन जवंजाळ, अविनाश बोडके, ऋषिकेश ठेलकर, श्रीमती बरखा बोच्चे, श्री भूषण दलाल, सौ वृंदा मुक्तेमवार, श्री तुषार वानखडे व हिंदू जनजागृती समितीचे सहसमन्वयक सचिन वैद्य, श्री रोशन मुळे, रोहन ढोमणे आदी उपस्थित होते। सौ वृंदाजी मुक्तेवार, एक समाजसेवी आणि हिंदू जनजागृती समितीचं कार्य अविरत करतच असतो। आमचा प्रवास सुरूच असतो। निवेदनाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विषय असा आहे की अतिशय महत्त्वाचा विषय, महाराष्ट्रात शहर, जिल्हा सगळीकडेच आजकाल बांगलादेशी घुसखोरी लोकांचं प्रमाण वाढत आहे आणि ते सापडल्यानंतर त्यांच्यावर तशी अनुकरण करून कारवाई देखील कठोर व्हायला हवी, या अनुषंगानेच आज आम्ही निवेदनाचा विषय घेऊन आलो होतो। त्याचप्रमाणे कारण आपण बघतो आहे की हे बांगलादेशी लोक जे आहे ते महाराष्ट्राभर सगळीकडे पसरत आहे। फेक कागदपत्र करून, फेक आधार कार्ड करून, फेक जन्माचा दाखला करून, असं सगळं प्रकरण करून सुद्धा ते आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसखोरीचं प्रमाण किती प्रमाणात वाढत आहे आणि कितीतरी घटना अशा प्रकारच्या अविरत आपल्या ठिकाणी होत आहे। तर खरंच आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, जसं आज आम्ही अमरावती जिल्हा शहर यांच्याकडूनच आज आम्ही म्हणजे आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा जे बांगलादेशी कठोररित्या घुसखोरी करून इथे राहत आहे, फेक कागदपत्र, आधार कार्ड जे काही त्यांचं आहे फेक, त्यांना सापडून, त्या घुसखोरी लोकांना सापडून त्यांच्यावर योग्य प्रकारे कारवाई करण्यात यावी। हिंदू जनजागृती समिती तसंच अन्य हिंदुत्ववादी संघटना व पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। याचा उद्देश असा होता की आज आपण बघतो की भारतासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांची उपद्रव वाढलेला आहे आणि नुसता उपद्रव वाढला नाही, त्याच्यामुळे अनेक समस्या पण निर्माण होत आहेत। या समस्यांवर कारवाई व्हावी, तसेच या घुसखोरांच्या बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंटसुद्धा तयार करण्यात येत आहेत। तर जे लोक हे डॉक्युमेंट तयार करत आहेत त्यांच्यावरसुद्धाही कारवाई व्हावी, या उद्देशाने हा निवेदन आपण दिलेलं होतं। या निवेदनाच्या माध्यमातून यावर कारवाई व्हावी, आवश्यकता असल्यास हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांचीसुद्धा याच्यात मदत घ्यावी, अशी यामागची भूमिका होती।